या प्रपोजलमुळे मी तुमच्यावर प्रेशर टाकलाय, पण मी जान्हवी, मी तुमचा बॉस आहे आणि आपले फॅमिली रिलेशन्स पण आहेत, पण यातल्या कोणत्याच गोष्टीचं प्रेशर न घेता जस्ट मला माझ्या मनातल्या फिलिंग्स मला माझ्या मनातल्या फिलिंग्स एक्सप्रेस करायच्या होत्या. मी जान्हवी, तुमचं उत्तर ठरेपर्यंत मी थांबायला तयार आहे. रिअली देयर इज नो प्रेशर. तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या, शांतपणे विचार करा आणि मगच उत्तर द्या. ही रिंग देऊन मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मला तुम्ही खूप आवडता. आणि येस, माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि या पुढचं आयुष्य मला तुमच्यासोबत स्पेंड करायचं आहे. पण आय नो मिस जान्हवी, मी या ऑफिसमध्ये तुमचा बॉस आहे आणि तुम्ही माझ्या एम्प्लॉई. सो आय नीड टू बी मोर केअरफुल अबाउट दिस. बट मिस जान्हवी, मी आपल्या नात्याबद्दल खूप सिरियस आहे आणि मला आपलं हे नातं ऑफिशियल करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, म्हणून मी ही रिंग तुम्हाला दिली होती. मिस जान्हवी, तुमच्या घरच्यांच्या परमिशनने आणि आपल्या ओळखीच्या सगळ्यांच्या साक्षीने मला आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची मिस जान्हवी. बट येस, तुम्ही या सगळ्या गोष्टींचं बर्डन अजिबात न घेता तुमचं उत्तर द्या. सर, पण मग ही रिंग? जोपर्यंत तुम्ही तुमचं उत्तर देत नाही तोपर्यंत ही रिंग तुमच्याचकडे असू द्या. येस, मला जर नकार द्यायचा असेल तरच ही रिंग मला परत द्या. आजी, काय गे, चेहऱ्यावर 12 का वाजलेत, काम झालेलं दिसत नाही. आजी, आजवर नीलांबरी गाडे पाटीलला जे काही काम दिलंय ते तिने अचूकपणे पार पाडलंय. गाडे पाटलांची निलांबरी, कामाचं बोल काय झालं ते, फालतू बडबड नको. हं? आजी, मी भावनाच्या खोलीत गेले होते, फाईल घेतली, डॉक्टरांना रिपोर्ट्स पाठवले आणि अजून काय माहिती, फाईल तिच्या खोलीमध्ये ठेवली सुद्धा. पुढं ठेवली सुद्धा. त्यावरती डॉक्टर काय म्हणाले हे सांगायला काय मुहूर्त काढायचा काय मी आता? आजी, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार भावनाला 2 महिने पूर्ण झालेत आणि जर का 3ऱ्या महिन्यात जर ॲबॉर्शन नाही केलं तर बाळाच्या आईच्या जीवाला धोका असू शकतो आणि मग अशा परिस्थितीत कोणताही डॉक्टर ही केस घेणार नाही. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला काहीतरी हालचाल करायला पाहिजे. हो आजी. ठीक आहे, तू एक काम कर, संपतला फोन लावून मला दे, मी बोलते म्हणून जा. हो. हॅलो पप्पा, आजींना तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. एक मिनिट. आजी. हे बघ संपत, मी काय सांगते ते नीट ऐक. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर आपल्याला हातपाय हलवायलाच पाहिजे. आता काय नाही, ह्या भावनाच्या बाळाबद्दल बाहेर कुणाला कळलं तर हे प्रकरण मीडियापर्यंत जायला वेळ लागणार नाही एकतर. त्यामुळं आपलं नाव कशातही येणार नाही याची काळजी घेत त्या बाळाचा बंदोबस्त आपल्याला करायला पाहिजे. आता दुसरं सांगते, हे बघ संपत, भावनाबद्दल माझ्या मनात जराही अडी नाही आहे. काय आहे ना संपत, तिचं मूल, ते मूल आपल्या मुळावर आले
आणि माझ्या मुलाच्या जीवावर बेतते म्हटल्यानंतर त्याचा बिमोड केल्याशिवाय माझ्या जीवाला शांती लाभणार नाही. समजलं? मी माझ्या नात सुनेच्या पाठीशी उभी राहणार आहे. आपण सगळ्यांनी तिची काळजी घ्यायची. म्हणजे आई काल जे काही बोलल्या ते सगळं खोटं होतं. आता कसं जपू मी भावनाला आणि तिच्या बाळाला? मला आता सतत आई आणि निलांबरीवर लक्ष ठेवायला हवं. Miss Shanvi, will you be my forever partner? ही रिंग देऊन मला तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मला तुम्ही खूप आवडता. हे गाणं माझं फेवरेट आहे. तुम्हालाही आवडेल असं वाटतंय म्हणून सेंड करतो. जरा जरा टिपूर चांदणी, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, तुझ्या नशेच्या ओल्या खुणा, रोजच घडतो वेडा गुन्हा, तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे. तुम्ही काही विचार केलात का? कसला? मी जे विचारलं त्याचा. म्हणजे नक्की कशाबद्दल? किती वेळ लावतात हे रिप्लाय करायला?